तुम्हाला माहिती आहे का? महाराष्ट्रात अशी एक जागा आहे जिथे सगळं सोन्यासारखं दिसतं, पण ते खरं सोनं नाही. हाय, माझं नाव आहे नेहा आणि आज आम्ही निघालो आहोत जेजुरीकडे खंडोबाच्या दर्शनासाठी. संपूर्ण महाराष्ट्राचं कुलदैवत असणाऱ्या श्री खंडोबारायाची जेजुरी दुरूनच दिसत होती. गडाच्या सुरुवातीलाच असणाऱ्या नंदीचं दर्शन घेऊनच गड चढायचा असतो. गडावर जाण्याआधी आम्ही ही भंडाऱ्याची पिशवी घेतली. जेजुरी गडावर जाण्यासाठी 9 लाख पायऱ्या असल्याचं म्हणलं जातं. पण तसं नव्हे. गडावर जाण्यासाठी 200 ते 350 पायऱ्या चढाव्या लागतात आणि आपण जसं-जसं वर जातो ना, सगळं हळदीने पिवळे होत जातं. त्या भंडाऱ्याने संपूर्ण जेजुरी सोन्यासारखी चमकत असते. म्हणून याला सोन्याची जेजुरी म्हणतात. मणी आणि मल्ल या दैत्यांचा संहार करण्यासाठी भगवान शंकरांनी मार्तंड भैरवाचा अवतार धारण केला होता. त्यांचा वध करण्यासाठी मार्तंड भैरवांनी हातात खड्ग म्हणजेच तलवार उचलली, म्हणून त्यांना खंडोबा म्हणतात. या अवतारात श्री खंडोबांना 2 पत्नी होत्या, म्हाळसा आणि बानाई. तसेच म्हाळसेचे पती म्हणून खंडोबांना म्हाळसाकांत असेही म्हणतात. गडावर थोडं वर जाताच उजव्या बाजूस हेगडे प्रधानाचे मंदिर आहे. हे हेगडे प्रधान म्हणजेच भगवान विष्णू, ज्याने जेजुरी गडावर हेगडे प्रधान म्हणून अवतार धारण केला होता. लग्न झाल्यानंतर सर्व नवविवाहित जोडी जेजुरी गडावर दर्शनासाठी येतात आणि आपल्या बायकोला 5 पायऱ्या उचलून घेऊन जातात. आता हे का बरे? याचं उत्तर मी पुढच्या भागात सांगेल. हा छोटासा मिनी ब्लॉग आवडला असेल तर फॉलो करायला विसरू नका आणि कमेंट नक्की करा. थँक्यू. भेटूयात पुढच्या भागात. बाय.